सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरणारी घटना समोर आली आहे। कराड पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेच्या मतदानानंतर निकाल लागायच्या आधीच भाजप उमेदवाराच्या समर्थकांनी थेट विजयाचा जल्लोष केला आहे। शनिवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत कराड तालुक्यात मतदान पार पडले। मतदान संपल्यानंतर निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच कन्हाड तालुक्यातील वाघेरी पंचायत समिती गणात भाजप उमेदवार अनिता सतीश वेताळ यांच्या समर्थकांनी निकालाची वाट न पाहता विजयाचा गुलाल उधळला। भाजप नेते हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी असलेल्या अनिता वेताळ या निवडून येणार असल्याचा पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे सायंकाळी 6च्या सुमारास जल्लोष करण्यात आला। गुलाल उधळत, फटाके वाजवत आणि घोषणाबाजी करत भाजप समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा केला। दरम्यान कराड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विविध गणांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि इतर पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे। त्यामुळे निकालाआधीच झालेला हा जल्लोष काय संकेत देतोय की हा अति आत्मविश्वास आहे, यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। निकाल आज जाहीर होणार असून भाजप समर्थकांचा हा आधीचा जल्लोष खरंच विजयात बदलेल का, याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।